श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वंदन कंठाटोपी चमाला दंड कमंडलुदर कटयांकर रक्षक त्रैगुण्य रहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकम पाहि माम. जय जय क्षीरसागर विलासा माय चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी माझे मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होहे जीचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सखड काव्यार्थ येत हाता जी ब्रह्मसुता नमियेले जो अज्ञान तिमिरनाशक अविज्ञ कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपित्याचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुडी कोण वर्णाश्रम धर्मकुडी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची एसी एकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करुणी आता नमू साधू वृंद ज्यांच्या नाही भेदाभेद ते सत्व सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटतावतंस नमिले कवी कलिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जहाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथारचना पाहून ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरिद प्रसाद कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करुण मन
जे काहू श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महदधुनी तुनी पाही अमूल मुक्ता फळे. घेतली काही घ्यावया मान सुज्ञाही. अनमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडा. इति स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोडा. श्री शंकरमस्तु. श्रीपाद श्री वल्लभार्मस्तु. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पुरती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोट माझारी राजाप्पा मोदी यांचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी. दर्शनाचा पातला त्या दिवशी. साचा आदर तयाचा केला की त्या सवे एक पारसी. आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी. महाराजांनी सुचविले तीन खुळच्या आणुनी बाहेरी. मांडा म्हणती एके हारी दोघांसी बैसोनी. दोहेवरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी. समर्थांचे तेज अभयतांसी वाटेले चोंज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामीन हास्य मुख्य करुणी उत्तर दिले त्या लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरी नगरे देखरी अपूर्ण. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन. पाहिले गंगा तटक पावन. नाना तीर्थे हिंडोनी हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडोले तीर्थे समग्र. 80,000 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाप्रती. जियेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले. केले गोदावरीचे स्नान. स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वच्छने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमेले आमुचे अंतर. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर. काही दिवस राहिलो. तेथुनी स्वच्छने केवळ. मग पाहिले महोड. देश हिंडोनी सकळ. सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छने. अक्कलकोटा प्रति येणे तेथोनिया जाहाले. ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत्त. ऐसे मुळापासूनी 12 वर्ष वंगड वेढ्या प्रति राहिले स्वामी राजयती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. दर्शना येता साधू दिगंबर. लीला विग्रही यती वर्य. कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत. द्वितीय अध्याय गोढा. इति स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय. श्रीरस्तु शुभमस्तु.
अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्याची भक्ती, त्यासी काय नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले, मोहोळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ. झाले भक्त तेथेची साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू. सेवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळांसी मागे परतने भाग, पडे टोळ गेलिया परतुनी. स्वामी चालले उठोनी, बहुत वर्जिले सेवेकांनी, परीनच मानिले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वच्छने. तेथे एक अविध होता, तो करीत यांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निच्छती. आले चोडप्पांचे गृहांप्रती, स्वामींसी जाणून ईश्वरमूर्ती. चोडप्पा करी आदर, योगायोगी काही चोडप्पाने केले नाही. परी भक्तस्तव पाही, स्वामी आले सदनांते. तयाचे दे कोणिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोडप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ, ते पासूनी तयांचे घरी. राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी. चोडप्पा करी अधिकाधिक, तेव्हा राजपदाधिकारी. मालोजी राजे गादीवरी, दक्ष सोनी कारभारी. परमज्ञानी असती जे, चोडप्पाचे गृहाप्रती. आले कोणी एक येती, लोकां चमत्कार दाविती. गावांत मात पसरली, लोकां माझी पसरली मात. नोप्रासी कडला वृत्तांत, की आपुलिया नगरात. यती विख्यात पातले, वार्ता ऐसी एकोली. राव बोलला काय वाणी, गावांत यती येऊनी. फार दिवस झाले परी, आम्हा श्रोतू पाही. आजवरी झाले नाही, आता जाऊन लवलाई. भेटू तया यती वर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसी वार्ता ऐकिली कानी, हे सत्य तरी येऊनी. आताच देती दर्शना, राव मुखातून वाणी निघाली. तोची यती मूर्ती पुढे ठेली, सकल सभा चकित झाली. मती गुंगली रायाची, खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पाडून गेली दुरी. चरणी भक्ती जडली ते, सभा सकळ आनंदली. समस्ती पाऊले वंदली, सोडपचारे पुंजली. स्वामी मूर्ती नुप्राये इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा सम्मत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीय अध्याय गोडहा इति स्वामी चरणामस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्यायः.